सुद्धा भरपूर पार्किंग आहे, तिकडे गाड्या लावा. इथे रस्त्यात गाड्या आणू नका, काळजी घ्या. चला मॅच सुरू होते. खेळाडू तयार आहेत आणि समालोचन कक्षातून आपण आवाज ऐकाल पुन्हा एकदा कडक आणि बहारदार प्रवीण गायकवाड. थँक्यू. धन्यवाद आदरणीय नरेशजी ढोमे सर. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय आणखीन एक महत्वपूर्ण सेमीफायनल. हे पहा गाडी मध्ये लावलेली आहे, एंट्री गेट मध्ये समोरच गाडी लावलेली आहे. गर्दी होते, गाड्या कुठेही मध्ये लावू नका. सूचना येतात त्या ठिकाणी संयोजकांच्या. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल, परंतु सहकार्य करा 2 मॅच साठी. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि त्यांच्या विरोधात नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली मुंबई. अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे मुंबई आणि पुणे या दोन टीमच्या दरम्यान लढत आपल्याला नक्की जी पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी टीम सज्ज आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. चला गाडीसाठी जागा नाही, गाडी कृपया मध्ये घेऊ नका, विनंती असेल. स्ट्राइक एंड वरती आकाश काळे आहे. नॉन स्ट्राइकच्या दिशेला महेश नानगुडे. अगदी आपण पाहतोय पहिलं षटक संदेश म्हात्रे टाकताना पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला, निर्धाव पाहायला मिळाला. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. दिवस रात्र यावर्षी मात्र खराडी चषक खेळवला गेला. अगदी शेवटचे 2 सामने बाकी. ही महत्वपूर्ण सेमीफायनल आणि त्यानंतर मात्र रंगणार आहे फायनलचा थरार. हमराज मृत्युंजय पुणे. अगदी आपण पाहतोय आकाश काळे स्ट्राइक एंड वरती खेळताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू वाईड असेल, खराब असेल, एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. आणि त्या ठिकाणी मात्र रिव्ह्यू घेतलाय तिसऱ्या पंचांद्वारे. हा चेंडू चेक केला जाईल, वाईड आहे की नाही नक्कीचा निर्णय तिसऱ्या पंचांचा आपल्यापर्यंत येईल. 9 वाजता बरोबर अगदी आपण पाहतोय की बक्षीस वितरण समारंभ आपण संपन्न करणार आहोत. आणि या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असेल सिने अभिनेत्री या विदुला चौगुले. फेअर डिलिव्हरी अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. अखंड 19 वर्ष सन्माननीय पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं गेलं, नियोजन केलं गेलं. आणि या वर्षी पहिल्यांदाच प्रकाश झोतात ही क्रिकेटची स्पर्धा मात्र संपन्न होताना जी पाहायला मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला अगदी आपण पाहतोय चेंडू. राजू संपर्क करा, राजू. एक धाव फलकावरती येताना जी पाहायला मिळते. संघर्ष फार मोठा पाहायला मिळेल शेवटपर्यंत. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेली अगदी धडपड. या अगोदर एका टीमनं फायनल मध्ये एंट्री केली. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक टीम दमदार परफॉर्मन्स दिला आणि अंतिम फेरी गाठली. त्यांच्या विरोधात कोण लढणार मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. हलक्याशा हाताने चेंडूला अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला खेळून काढले. धावफलक जर पाहिलं तर मात्र 2 धावांवरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. संत आणि शांत सुरुवात निश्चितपणे. पहिल्या 4 चेंडूवरती कोणताही आक्रमण करण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत आणि त्यांच्यातील झुंज आपण या ठिकाणी पाहतोय. मुंबई विरुद्ध पुणे पुन्हा एकदा लढत रंगताना पाहायला मिळते. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या 2 टीमच्या दरम्यान सामना क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. 2 धावा धावफलकावरती संदेश म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सेमीफायनल. हा चेंडू जर पाहिला तर मात्र बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. फुटवर्क पाहायला मिळालं नाही आकाश काळे यांचं. अगदी आपण पाहतोय चेंडूला सोडून दिलं. विकेट किपरच्या हातात चेंडू पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळाला. आणि आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. चेंडू टाकलेत 5, 2 धावा त्या ठिकाणी मात्र खर्च केल्यात. संदेश म्हात्रे
या दरम्यान अगदी आपण पाहतोय शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली, कव्हर पॉइंटच्या दिशेला झेल टिपला जातो आहे. पहिल्या विकेटचं पतन. आकाश काळे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. थँक्यू. लाईव्ह प्रेक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून नक्कीच जे चालू आहे. tenniscricket.in या युट्यूब चॅनलला अगदी आपण सबस्क्राईब करा. भविष्यातील क्रिकेटच्या स्पर्धेचे अपडेट तुम्हाला नक्कीच मिळतील. अतिशय सुरेख काम संपूर्ण टीमचं नक्कीच या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून नक्की संबोधलं जातं. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णताचा वसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. आमचे सगळे आयोजक सातत्यानं त्यांची मेहनत जी पाहायला मिळाली. उपस्थित होत आहेत व्यासपीठावरती सन्माननीय प्रदीप दादा पठारे यांचं आगमन व्यासपीठावरती होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आहेत. धावफलक जर पाहिलं तर मात्र 2 वरती स्थिर आहे. अतुल पाटील यांनी चेंडू हातामध्ये घेतलाय. पहिला चेंडू चांगला नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळाला. महेश नानगुडे एक आक्रमक, एक स्फोटक फलंदाज म्हणून नक्कीच महेश नानगुडेची ओळख आहे. स्फोटक फटक्यांची गरज खऱ्या अर्थानं. याचबरोबर हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक मिडॉनच्या दिशेला चेंडू वरती येईल. धावफलक जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती अगदी आपण पाहतोय. प्रत्येकाला खऱ्या अर्थानं संधी देण्याचं काम कराडे चषकामध्ये पहिल्याच दिवशी अगदी आपण पाहिलं 12 टीम 40 प्लसच्या नक्कीच सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि पहिल्याच दिवशी 40 प्लसची फायनल देखील आपण संपन्न केली होती. यशवंत भाऊ पाचंगे 11, साईराम शिरूर या टीमनं मात्र 40 प्लसची फायनल जिंकली. तर नक्कीच अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 धावा धावफलकावरती आहेत. सिंगल घेतली जाते अगदी आपण पाहतोय. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. थोडासा संत आणि शांत खेळ चालू आहे. गरज आक्रमकतेची आहे, स्फोटकतेची आहे, दमदार खेळाची आहे. कारण की समोर देखील अगदी आपण पाहतोय नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली सारखी मजबूत टीम आहे आणि त्या टीमच्या विरोधात लढत असताना एक बलाढ्य आणि विशाल स्कोर हा उभारावा लागेल. आतापर्यंत 5 आल्यात. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग. चेंडू मात्र सुसाट वेगात सीमारेषा पार करतो आहे. चौकार. 4 रन. 9 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. नऊ धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन व्यासपीठावरती होताना जे पाहायला मिळतंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी जाताना जो पाहायला मिळतोय. आमचे मार्गदर्शक सन्माननीय युवा नेते रवींद्र बापूसाहेब पठारे यांचं आगमन या मैदानावरती होताना जे पाहायला मिळतंय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. व्हिक्टरी स्पोर्ट्स केडगाव चौफुला दौंडचे ओनर सन्माननीय ओमकार शेठ ताडगे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि त्याचबरोबर सन्माननीय पोपट पाटील सर या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन दाखल. पोपट पाटील सर यांचं मनापासून स्वागत. आमच्या प्रत्येक शब्दाकडे त्यांचे बारीक कान असतात.
आता ते या ठिकाणी बोलत नाही, परंतु रात्री भेट झाल्यानंतर नक्कीच तुम्ही काय बोलले, कसं बोलले हे सगळं सांगतात असे असणारे पोपट पाटील सर. पंच मॅच का थांबली? मॅच थांबू नका. लागले का? त्याला बाहेर जाऊ द्या. साप आहे का? बाकी जण आत नका जाऊ. कोण सर्प मित्र आहे का ग्राउंडवर? आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होतंय, रवींद्र सातकर सर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणे शहर, व्यासपीठावरती आगमन होतंय. मनापासून हार्दिक स्वागत. बाकी कुणी आज जाऊ नका. कुणी सर्पमित्र असेल त्यांनी आज जा. आणि लहान असेल त्या ठिकाणी एवढं मैदानात आलाय, चला. मला वाटतं शोएब भाई स्वतः त्याला बाहेर घेऊन आलेले आहेत. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. 3 चेंडू 2 वरती महेश नानगुडे खेळतोय. 3 चेंडू 10 वरती वासिक शेख मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज आहे वासिक. आज मोठी इनिंग नक्कीच साकारावी लागेल. अगदी आपण पाहतोय महत्वपूर्ण सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. खराडी चषक 2025 चा थरार आपण या ठिकाणी अनुभवतायत आणि मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सेमीफायनल क्रमांक 2. कोण गाठणार अंतिम फेरी? एका नाशिकच्या संघाने मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय. या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्माननीय सचिन किसम पठारे, युवा उद्योजक यांचं या ठिकाणी शुभागमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपण पाहतो आहे. षटक क्रमांक 3 चालू होईल. 2 ओव्हर 7 ची सरासरी बनवल्या गेल्या. 14 धावा. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. नेव्हिटेक रायडर्स टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. डोंबिवलीची टीम आहे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि पहा दर्दी प्रेक्षकांची गर्दी, किती मोठी गर्दी आज प्रेक्षकांनी या क्रीडांगणावरती केली आहे. सर्व क्रिकेट रसिकांचे या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ. क्रिकेट प्रती प्रेम करणारे व्यक्तिमत्व अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. अखंड 19 वर्ष या मैदानावरती स्पर्धा चालू आहे, परंतु त्या अगोदरचा देखील फार मोठा इतिहास आहे. क्रिकेट वरती प्रेम नक्कीच जे जोपासले गेले आणि म्हणूनच पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचं अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे मात्र सुपूर्द करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर या क्रिकेटच्या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. हा फटका अगदी आपण पाहतोय. चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. धावांसाठी फार मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी. धावा 16 अगदी आपण पाहतोय. वासिक शेख 5 चेंडू 13 वरती खेळताना पाहायला मिळतोय. 2 चौकार आलेत. महेश नानगुडे 3 चेंडू 2 वरती या मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. षटक 3रं मार्गस्थ आहे. 6 षटकांची सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहतोय. मुंबई विरुद्ध पुणे, पुणे विरुद्ध मुंबई, नोव्हिटेक रायडर डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे यांच्यातील झुंज आपण या ठिकाणी पाहतोय. नो बॉल चेक केला जाईल 3ऱ्या पंचांद्वारे. सर ओव्हर स्टेपिंग ना? यस. जतीन सर त्या ठिकाणी आपल्या बरोबर जोडले जात आहेत. फक्त आता 2 व्हीलर कृपया मध्ये पार्किंग करू नका विनंती असेल. आणि निर्णय येतोय नो बॉल. नो बॉल असेल.
शक्यतो टू व्हीलर गाड्या बाहेर लावा विनंती आहे. फायनल अजून चालू व्हायची, अनेक प्रेक्षक येणार आहेत. सहकार्य करा. येण्या जाण्यासाठी अडचणी तयार होतात. मध्येच गाड्या कृपया कुणीही लावू नका. हा फटका अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला खेळलाय. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी जाताना जो पाहायला मिळतोय. 4 रन. महेश नानगुडे हेलिकॉप्टर नक्कीच उडवताना आपल्याला पाहायला मिळाला आणि एक सनसनीत चौकार त्याच्या बॅट मधून येताना जो पाहायला मिळतो. याच फटक्यांची गरज एक सन्मानजनक स्कोर उभारण्यासाठी. यावेळेस उलट्या दिशेला खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा सुसाट वेगा सीमा पार. बॅक टू बॅक 4 रन. महेश नानगुडे ऑन फायर. सद्यस्थितीला अनेक स्पर्धा आपल्या बॅटनं हा खेळाडू नक्कीच गाजवताना पाहायला मिळतोय. हमराज, मृत्युंजय, कोथरूड, पुणे या टीम मध्ये नेहमी समावेश त्याचा आपण पाहिला आणि या मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतोय महेश. 4 व्हीलर देखील अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी गेट वरती कृपया गर्दी करू नका. बाहेरच पार्किंग करा. आता आतमध्ये गच्च झालेला आहे, कुठेही पार्किंगला जागा नाही, त्यामुळे शक्यतो गाड्या बाहेर लावा विनंती असेल. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. महेश नानगुडे 2 लागोपाठचे चौकार, परंतु त्यानंतरचा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. संदेश मात्रे पहिलं षटक अप्रतिम नक्कीच टाकलं होतं. या षटकात 2 चौकार निश्चितपणे आलेत. एक संमिश्र क्रिकेट, कधी गोलंदाज दमदार कामगिरी करताय, कधी फलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. पाहायचंय की टार्गेट किती सेट केले जाते मैदानाच्या आतमध्ये. वेगवान सिंगल घेतली जाईल. ऑन साइडच्या दिशेला चेंडू आहे. शतरक्षक चेंडूवरती धावत पळत येतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. धावफलक जर पाहिलं तर या 2 धावांच्या सहाय्यानं जाऊन पोहोचेल 28 वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 28 रन, 28 धावा धावफलकावरती आहेत. एक मानाची, एक सन्मानाची, एक प्रतिष्ठेची स्पर्धा खराडी चषक 2025 तुम्ही आनंद या ठिकाणी घेतायत. शेवटचे 2 सामने नक्कीच बाकी. तुम्ही पाहतायत सेमीफायनलचा थरार आणि यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फायनलचा महांतिम सामना जो पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 28 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. हमराज, मृत्युंजय, कोथरूड, पुणे. महेश नानगुडे 8 चेंडू 10 वरती, 6 चेंडू 14 वरती वासिक शेख. अगदी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा 28. 26 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचली जाते. अठ्ठावीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. वासिक एक आक्रमक, एक स्फोटक फलंदाज स्ट्राइक एंड वरती. हा फटका अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेला. शतरक्षक चेंडूवरती धावत पळत जातोय. 2 धावा घेतल्या जातील आणि या धावफलक जर पाहिलं तर मात्र 30 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय अतुल पाटीलचं षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ असताना. 6 षटकांची लढत. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने आमदार माननीय बापूसाहेब पठारे युवा मंच चंदननगर वॉरियर्स यांचं हे आयोजन आपण पाहतोय. याचबरोबर केले आक्रमण. काय ड्रॉप त्या ठिकाणी होताना जो पाहायला मिळतोय. आणि जातोय एक बुलंदी षटकार. 6 धावा. आशुतोष त्या ठिकाणी शतरक्षक होता. अगदी आपण पाहिलं प्रयत्न चांगला त्या ठिकाणी केला गेला, परंतु काय ड्रॉप झाला आणि सीधा चेंडू
षटकारासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक चौथं मार्गस्थ असताना पुन्हा एकदा अतुल पाटील सज्ज आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी या सिंगल घेतली जाईल, एक धाव घेतली जाईल. धावफलक 37 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. एक 70 पर्यंत स्कोर कार्ड गेल्यानंतर 65 ते 70 चांगली फायटिंग झालेली आहे. यापूर्वी आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये हमराज, मृत्युंजय, कोथरूड पुणे अगदी आपण पाहतोय 37 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आल्या. षटक क्रमांक चौथं मार्गस्थ आहे. 6 षटकांची लढत आहे. रन ऑन स्कोर कार्ड. 37 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. सन्माननीय आकाश बोराटे यांचं व्यासपीठावरती शुभ आगमन. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मान्यवरांची देखील फार मोठी गर्दी त्यामध्ये का नक्कीच आमचे काही दाते आहेत त्यांचेही स्वागत असेल. क्रिकेटवरती प्रेम करणारे तुम्ही सगळे क्रिकेट प्रेमी तुमचंही स्वागत असेल. सन्माननीय पप्पू शेठ गरुड पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि तब्बल 19 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र प्रभावी आयोजन आणि नियोजन मात्र जे केलं गेलेलं आहे. 43 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये महेश नानगुडे 10 चेंडू 16 वरती, वासिक शेख 9 चेंडू 23 वरती मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान अगदी आपण पाहतोय षटकाची होईल मैदानाच्या आतमध्ये या समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 12 चेंडूंचा खेळ बाकी. 44 आतापर्यंत आल्या 4 षटकांमध्ये एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावांची भागीदारी बनली जाते महेश नानगुडे आणि वासिक शेख यांच्या दरम्यान. टायमर नक्कीच आपण सेट केलाय. अगदी आपण पाहतोय फक्त वेळ खेळाडूंनी वाचवायचा विनंती आहे. फायनल देखील आपण 6 षटकांची खेळवणार आहोत. आता संयोजकांनी असं सांगितलंय मला की एका टीमच्या चुकीमुळे ही 6 ओव्हरची आपण फायनल नक्कीच खेळवतो आहे. 44 एका गाड्याच्या मोबदल्यामुळे महेश नानगुडे 11 चेंडू 16 वरती, वासिक शेख 9 चेंडू 23 वरती मैदानाच्या आतमध्ये. मधी कृपया गाड्या लावू नका. मान्यवर येत आहेत, कृपया मधी गाड्या पार करू नका. टू व्हीलर गाड्या काढून घ्या आजूबाजूच्या. समोर आहेत बरोबर टू व्हीलर, त्या कृपया काढून घ्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक सनसनीत चौकार मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडेच्या बॅट मधून. समोर टू व्हीलर आहेत बरोबर, त्या टू व्हीलर गाड्या कृपया काढून घ्या. साइड स्क्रीन आहे ना, साइड स्क्रीन त्याच्या पाठीमागे टू व्हीलर पार्क केलेले आहेत. आतमध्ये गाड्या येण्यासाठी प्रॉब्लेम होतोय. कृपया आता गाड्याच आतमध्ये आणू नका, बाहेर पार्किंग करा. वाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय आणि याच बरोबर अर्धशतक पूर्ण होतंय. हमराज मृत्युंजय पुणे 50 धावा स्कोर कार्ड वरती. षटक 5वं मार्गस्थ असताना आपण पाहतोय. विराज मुंडे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. 50 धावा स्कोर कार्ड वरती. 48 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये मात्र जोडली गेलेली आहे. चांगला खेळ प्रस्तुत करत असताना वासिक शेख आणि महेश नानगुडे लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन
या दरम्यान पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवले. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचेल. क्षेत्ररक्षक चांगलं केलंय, फेकी पोहोचली परंतु उशीर झालाय. 2 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 52 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. पहा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या मैदानावरती आहे आणि प्रत्येक जण खराडी चषक 2025 एन्जॉय करताना जो पाहायला मिळतोय. तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं गेली 19 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचा एक भाग होण्याची संधी जी दिली गेलेली आहे. दरम्यान फटका अप्रतिम, चेंडू जातोय सीधा सीमा रेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार, 6 धावा. उसळी घेणारा चेंडू होता. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 58 वरती. याच आक्रमणाची गरज आहे. 70 पर्यंत स्कोर कार्ड गेल्यानंतर चांगली फायटिंग झालेली आतापर्यंत नक्कीच इतिहास आपण जर पाहिला. आतापर्यंत 58 आलेले आहेत. षटक 5वं मार्गस्थ आहे आणि अशा प्रकारची फलंदाजी केली तर 70चा आकडा देखील पार होणार आहे. 80 पर्यंत देखील स्कोर कार्ड पोहोचू शकतं. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती दरम्यान शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला जाईल. धावफलक एका धावेच्या सहाय्यानं जाऊन पोहोचतंय 59 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय षटक 5वं मार्गस्थ असताना. पहा गर्दी स्क्रीनवरती अगदी आपण पाहू शकता. गर्दी, प्रेक्षकांची गर्दी. लहान मुलं देखील अगदी आपल्या पालकांसमवेत उपस्थित आहेत आणि प्रत्येक जण खराडी चषकात एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. टेनिस बॉल क्रिकेट, तुमच्या आमच्या मनात घर केलेला हा खेळ फुलला आहे खराडीच्या या क्रीडांगणावरती. अगदी आपण पाहतोय गेली 19 वर्षाची परंपरा आणि अगदी आपण पाहतोय या वर्षी देखील प्रभावी आयोजन. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा मात्र आयोजित केली गेली आहे. माननीय आमदार बापूसाहेब पठारे युवा मंच, सन्माननीय या परिसराचे भाग्य विधाते आमदार बापूसाहेब पठारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रिकेटच्या स्पर्धा नक्कीच तब्बल 19 वर्ष नक्कीच मोठ्या धूमधडाक्यात चालू आहेत. पुन्हा एकदा हवाई फायर षटकार. पाच ओव्हरचा खेळ संपलाय. 65 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. एक फायटिंग स्कोर तर उभारलाय 5 षटकांमध्ये आणि आपण पाहतोय अगदी योग्य वेळामध्ये 5 षटक संपवलेले. फक्त आता वेळ वाचवा. चला या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय सन्माननीय प्रसाद पठारे, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. विनंती आपण आसनस्थ व्हायचं आहे. चला चालू करा ताबडतोब. 65 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक, अखेरचं षटक, अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहे युवा नेते सन्माननीय रवींद्र बापूसाहेब पठारे. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आमचे प्रदीप दादा पठारे आहेत. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून नेहमीच खराडी चषकाला फार मोठं योगदान लाभलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय देवटे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. सन्माननीय अमोल बराटे अगदी आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करेल. सन्माननीय प्रदीप दादा पठारे, हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट असेल, निर्धाव स्वरूपाचा असेल. 6वं षटक चालू झाले. स्लॉग ओव्हर आहे. या षटकात कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते मात्र पाहायचंय. 65 वरती 1 गडी बाद. महेश नानगुडे 14 चेंडू 26 वरती खेळतोय. वासिक शेख 13 चेंडू 31 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. काही वेळातच आपल्याला फायनलचा सामना नक्कीच पाहायला मिळेल. त्या अगोदर या लढतीत कोण बाजी मारते आणि फायनल मध्ये जाऊन कोण दाखल होते ते मात्र आपल्याला पाहायचं आहे.
हा फटका अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळलाय शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय अति घाई संकटात नाही धावबाची शिकार फलंदाजाला त्या ठिकाणी परतावं लागेल एक मोठी भागीदारी फोडण्यात यश येताना जे पाहायला मिळतंय वासिक त्या ठिकाणी परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये शेवटचा षटक आहे अगदी आपण पाहतोय त्यामुळे घाई ही केलीच जाईल आक्रमक फटके निश्चितपणे खेळावे लागतील 66 वरती 2 गडी बाद आहेत तुम्ही पाहतायत खराडी चषकाचा हा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा फ्लडलाईट मध्ये ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय आणि पहा प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत आणि मैदानाला देखील छावणीचं स्वरूप आलंय चहूबाजूंनी प्रेक्षक आणि ही संधी आपल्याला कोणी दिली असेल तर आमचे सन्माननीय पप्पू शेठ गरुड अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या माध्यमातून गेली 19 वर्ष खराडी चषक नक्कीच अगदी आपण पाहतोय या क्रीडांगणावरती जे चालू आहे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल शेवटच्या षटकामध्ये धावगतीवरती नियंत्रण राखण्यात यश येताना जे पाहायला मिळतंय चांगली गोलंदाजी सुमित या ठिकाणी प्रस्तुत करत असताना अगदी आपण पाहतोय 3 चेंडू अप्रतिम टाकलेत कोणत्या प्रकारचा बिग हिट सुमितनं मात्र खेळू दिला नाही सुमित भोईर गोलंदाजी मार्कवरती आहे धावफलकावरती धावा आहेत त्या 67 2 गाड्यांच्या मोबदल्यात हमराज स्पोर्ट्स अगदी आपण पाहतोय हमराज मृत्युंजय पुणे हा फटका पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती मिड विकेटचा अगदी आपण पाहतोय फेकी पोहोचली आहे दुसऱ्या धावेसाठी पलायन त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 2 धावा होतील पूर्ण धावफलक जर पाहिलं तर मात्र 69 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय 4 चेंडू अप्रतिम टाकलेत मैदानाच्या आतमध्ये सुमित भोईर यांनी उर्वरित 2 चेंडूवरती पाहायचंय कामगिरी कशा प्रकारे केली जाते ऋतिक गजर स्ट्राइक एंड वरती आणि याच बरोबर फटका खेळलाय चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा थँक्यू डीजे 75 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात ऋतिकच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या दिशेला ठोकलेला एक अप्रतिम षटकार फायटिंग स्कोर सेमीफायनल 2 मध्ये नक्कीच उभारला जातोय चेंडूला दिशा पुन्हा एकदा दिली ऑन साइडच्या दिशेला चेंडूला खेळून काढले अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी या धावांसाठी फार मोठी धाव आपल्याला पाहायला मिळेल कारण की हा चेंडू शेवटचा आणि या धावा घेतल्या गेल्यात एकूण अगदी आपण पाहतोय 2 स्कोर कार्ड जर पाहिलं 7 पे 7 77 बनवल्या गेल्यात आणि टार्गेट असेल 78 78 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली मुंबई टीमला मुंबई विरुद्ध पुणे अशी लढत आपण या ठिकाणी पाहतो आहे एका बाजूला आहे नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली मुंबई तर दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे अशी लढत क्रिकेटचे रसिक पाहत आहेत सर्व दर्शकांचं प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीने हार्दिक स्वागत असेल पहिल्या सत्रातील खेळ संपलाय दुसरा सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू होईल आणि जसंही दुसरं सत्र चालू होईल आपल्या बरोबर याच पुण्यनगरीचा एक गोड आवाज शैलेश निवंगुने सर जोडले जातील या सर आपलं स्वागत असेल धन्यवाद चला हमराज मृत्युंजय या संघाला विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपल्याला फायनल अगदी वेळेत सुरू करायचे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ इथे खर्च करू नका
पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 77 धावा झाल्यात आणि 78 धावेची इथे गरज असेल. हमराज मृत्युंजय संघाला पुन्हा एकदा इथे विनंती आहे की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला हमराज मृत्युंजय कोथरूड संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. आपण मॅचला इथे सुरुवात दुसऱ्या डावाला इथे सुरुवात आपण लगेच करून घ्यायची आहे. 78 धावेंचा इथे पाठलाग. सेमीफायनल क्रमांक 2 या मॅच मधील विजेता संघ नाशिक या संघाबरोबर व्यंकटेश वॉरियर्स नाशिक या संघाबरोबर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. जी या वर्षीची मेगा फायनल आहे ती कुठल्या 2 संघांमध्ये इथे संपन्न होईल या गोष्टीची चर्चा. येणारा काळ येणारी ही 6 षटकं. धावसंख्या तर अगदी योग्य उभी केली आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच विनिंग स्कोर आहे तसं बघायला गेलं तर, कारण या अगोदर ते आपण 8 षटकांच्या मॅचेस पाहिलेल्या आहेत. जेमतेम एवढ्याच धावा होत होत्या 8 षटकांमध्ये. इथे हमराज मृत्युंजय संघाने तब्बल 6 षटकांमध्ये 78 धावा इथे पूर्ण केल्यात. पाहूया या धावा डिफेंड केल्या जातील का या धावांचा पाठलाग योग्य इथे पूर्ण केला जाईल. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. मॅचला इथे आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय. हॅलो, आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. चला आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय. 78 धावेचे इथे पाठलाग आहे. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने या भागाचे कार्यश्रम आमदार माननीय श्री बापूसाहेबजी पठारे युवा मंच व चंदननगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मानाची अभिमानाची स्पर्धा खराडी चषक 2025 अंतिम टप्प्यामध्ये आपण काही मॅचेस या ठिकाणी पाहतोय. जी सेमीफायनल क्रमांक 2 इथे मैदानामध्ये संपन्न होते. पहिल्या डावामध्ये हमराज मृत्युंजय या संघाने आपण पाहतो इथे 77 धावा ज्या पूर्ण केल्यात आणि टेनिस cricket.in सबस्क्रायबर मीटर जर आपण पाहिला तर मुख्य आपण पाहिला तर 19,70,000 एवढे सबस्क्रायबर आहेत. आणि खराडी चषकामध्ये हा 19,70,000 टप्पा या स्पर्धेने गाठलाय. आयोजकांचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे. जो स्पीडोमीटर आहे, जो सबस्क्रायबर मीटर आहे तो अगदी वेगामध्ये इथे पळतोय आणि तब्बल 20 लाखांचा पल्ला इथे लवकरात लवकर टेनिस cricket.in गाठेल. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती. बरकत शेख गोलंदाजी मार्क वरती आहे तर स्ट्राईकला आपण पाहतो इथे जितू शेलार आणि अनिकेत पाटील. पहिला चेंडू इथे उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पंच इथे आपल्याला कळवतील इट्स अ वाईड बॉल. मिस्टर एस्ट्राच इथे धावसंख्येची सुरुवात करून देत आहे. अवंतर धावेने एक वॉर्मअप डिलिव्हरी उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय.
धावसंख्येमध्ये आपण पाहतोय जी सुरुवात केली जाते 78 धावेंच्या पाठलागाचा श्री गणेशा इथे केला जातोय. पहिल्या चेंडूवरती अवंतर धाव. पुन्हा एकदा तीच दिशा आहे आणि तेच चित्र आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. वारंवार इथे अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. एक्स्ट्राच दिवाळीचा बोनस वाटल्यासारखा इथे 2 धावेंचा बोनस इथे बरकत यांनी प्रतिस्पर्धी संघाला वाटलाय. नवीन वर्षाचा बोनस आहे. सेमीफायनल आहे. 2 धावा अतिरिक्त आहेत. पुढचा चेंडू बरकत यांचा. सामना करतील ते स्ट्राईकला जितू शेलार, एक विस्फोटक बॅटर. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न, परंतु इथे प्रयत्न फसला जातोय. पहिले 2 चेंडू गोलंदाजाने अतिरिक्त हाताळले, परंतु जितू शेलार मैदानाच्या चौफेर मिस्टर 360 खेळण्याचा अनुभव आहे. प्रयत्न इथे स्विचिटचा प्रयत्न फसतोय. चेंडू डॉट निर्धाव. पुन्हा एकदा इथे गोलंदाज सज्ज होतील. इथे देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. मैदानाला समांतर चेंडू जाईल. सीमारेषा पार येतोय. खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6. ऋषी जोरी सर यष्टांच्या मागे आपण पाहतोय. संघाचे सर्वात सिनियर खेळाडू, कॅप्टन, ओनर इथे आपण पाहतोय. सर्व खेळाडूंना एकत्रित बांधण्याची ताकद. लहान मुलं देखील आपण मुख्य स्क्रीन वरती पाहू शकता. मैदानामध्ये मॅचचा आनंद घेतायत का मैदानाचा आनंद घेतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. यष्टांच्या मागे अप्रतिम असं यष्टीरक्षण. ऋषी जोरी सर सुरेखरित्या त्या ठिकाणी कनेक्शन आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. बरकत यांचा चेंडू देखील आपण पाहतोय काहीसं वळण घेतोय. मातीची खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा. चेंडूला वळण देण्याची ताकद गोलंदाजाकडे. धावसंख्या 6. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध. इथे देखील चेंडू आपण पाहतोय डॉट निर्धाव. चौकार खर्च केला गेला, परंतु त्यानंतरचे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. जे समीकरण रन बॉल इक्वेशन आलंय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 6 धावेंवरती येऊन स्थिरावली आहे. 78 धावेंचा पाठलाग आहे. पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये तैनात. क्षेत्ररक्षक काहीशी चुकी करतात आणि त्याचा फायदा इथे मात्र दोन्ही बॅटर घेत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. सेमीफायनल मध्ये 2 बलाढ्य संघांची पडली आहे गाठ. धावसंख्या बिनबाद 8. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिलं षटक बरकत. पुन्हा एकदा मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता महेंद्रसिंह धोनी पॅव्हेलियन अगदी खचाखच भरून गेलाय. प्रेक्षकांची मोठी गर्दी आहे प्रत्येक पॅव्हेलियन मध्ये. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. प्रयत्न तिथे योग्य केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण महेश नानगुडे आहेत. 30R सर्कल मधून उलट्या दिशेला जात असताना चेंडू अडवणं आणि त्या दरम्यान संघासाठी 1 धाव देखील महत्वाची आहे. ती वाचवली जाते. आताच्या एकूण 3 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता कशा पद्धतीने इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. स्वतःला सावरलं. चेंडू आतमधल्या दिशेला फेकून दिला. तोपर्यंत दोन्ही बॅटरने केलेल्या 3 धावा 7, 5 और 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्माननीय नितीनजी भुजबळ यांचे या ठिकाणी शुभागमन होताना जे पाहिले मिळते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. युवा शिवसेना प्रमुख पुणे शहर आपलं आगमन झाले. साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय अतुलदादा परांडे प्रसिद्ध उद्योजक आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व अतुलदादा प्रत्येक वर्षी येत असतात आणि या वर्षी देखील
खराडी चषकाच्या निमित्तानं उपस्थित झालेत अतुलदादा परांडे, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. इथे जितू शेला बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलं विकेटचं पतन होतंय. पहिला बॅटर तंबूच्या आश्रयाला. त्याचबरोबर शिस्तबद्ध संघासाठी एक आकर्षक चषक पारितोषिक देणारे सन्माननीय अरविंद गोरे, सदस्य वृक्ष संवर्धन समिती या पुणे महानगरपालिका. अरविंद गोरे साहेब, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. जितू इथे बाद होत आहेत. 11 या धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद. नेल्सन धावसंख्या आहे. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये 1.1 चेंडू झालाय. 11 धावा झाल्यात आणि एक बॅटर बाद आहे. सन्माननीय अनिल तवले हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत. काही सन्मान आपण या ठिकाणी लगेच संपन्न करणार आहोत व्यासपीठावरती. त्यामध्ये सन्मान संपन्न होईल. सन्माननीय अरविंद गोरे साहेब, विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सदस्य वृक्ष संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि हा सन्मान सन्माननीय प्रदीप दादा पठारे यांना विनंती करतो की हा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. सन्मान होतोय सन्माननीय अरविंद गोरे साहेबांचा. त्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय नितीन भुजबळ साहेब, आपल्यालाही सन्मानित केले जाते. विनंती आहे की नितीन भुजबळ साहेब, आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय अतुलदादा परांडे, प्रसाद दादा पठारे, विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करावा. पुढचा सन्मान सन्माननीय अतुलदादा परांडे आणि हा सन्मान सन्माननीय सचिनदादा पठारे यांना विनंती करतो की आपण संपन्न करायचंय. सन्माननीय संजय माने साहेब, आपल्याला विनंती करतो आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. सन्मान होतोय अतुलदादा परांडे, प्रसिद्ध उद्योजक आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व. अतुलदादा देखील उपस्थित, मनापासून स्वागत. सन्माननीय मान्यवरांना विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचे. मॅच चालू आहे. ओव्हर टू शैलेश सर. धन्यवाद. इथे पंचांनी कळवलंय नो बॉल आहे. धावसंख्येचं आपण पाहिली तर 17 धावा. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. खराडी चषक होतोय सुपर डुपर हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आसिक शेख इथे गोलंदाजी मार्क वरती. उलटा पुलटा स्विच हिटचा प्रयत्न, परंतु सिंगल एकच धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 18. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 78 धावेंचा पाठलाग आहे. दुसरं षटक सुरू आहे. एक बॅटर बाद आहे. फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. आणि आता आपण जर अमराज मृत्युंजय हा संघ जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षण करतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली इथून आलेला संघ आहे. आणि दोन्ही संघांमधली लढत आता मात्र इथे रोमहर्षक होत चालली आहे. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या इथे आपण पाहतोय 18-18 वरती दुसरा बॅटर विटेक
मुंबई या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात जितेश पाटील. 2 विकेटचे इथे पतन होत आहे. 2 बॅटर इथे बाद आहेत. 18 या धावसंख्येवरती 78 धावींचे इथे पाठलाग आहे. विटेक रायडर्स डोंबिवली हा संघ काहीसा अडचणीत आहे, परंतु फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. 78 धावींचा पाठलाग आहे. विकेट गेल्या तरी हरकत नाही, परंतु धावा बनवण्यासाठी इथे प्रयत्न जोरदार आहे. पुढचा चेंडू वासिक यांचा अगदी खोलवर टप्प्याचा आहे. चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न अगदी बॅटची आतली कडा आणि त्यानंतर इथे आपण पाहतोय शॉट थर्ड मॅन वरती तिथे चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 19 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू वासिक यांचा पुन्हा एकदा काहीसा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पुन्हा एकदा नो बॉल साठी पॉपिंग क्रीजचा चेक करायचा आहे. नो बॉल वाईट पण चेक करायचा आणि नो बॉल पण चेक करायचा आहे. इथे तिसरे पंच आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवतील की ओव्हर स्टेपिंग आहे की नाही. चला, ओव्हर स्टेपिंगचा तर नो बॉल नाहीये आणि खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही आणि वाईड बॉल आहे की नाही याची पडताळणी आपण करतोय. तिसरे पंच अगदी बारकाईने या गोष्टीकडे पाहत आहेत. क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती थांबा. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत येईल. चला, पंच कळवतात वाईड बॉल आहे. अवंतर धाव इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा आतापर्यंत झाल्यात. 20 धावा झाल्यात. 20 धावा आहेत. पुढचा चेंडू वासिक शेख यांचा. सामना करतील ते अनिकेत पाटील. पुढचा चेंडू इथे देखील स्विचेट करण्याचा प्रयत्न काही अंशी फसतोय. पुन्हा एकदा चेंडू शरीराचा वेध आणि त्या दरम्यान 1 धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. दोन षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 78 धावेंचं लक्ष्य आहे. या धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 57 धावेंची गरज आहे. वाजेवाडी गावचे आदर्श सरपंच
धर्मराजजी वाजे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर नंदुशेठ दौंडकर यांचं देखील शुभागमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज विकी कलमे. पहिला चेंडू इथे ड्राईव्ह केलाय अगदी लॉंग ऑफच्या दिशेने. त्या दरम्यान सिंगल एकेरी धाव प्राप्त केली जाते. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 22. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 22 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे काहीशी गती कमी केली, चेंडूला वळण देखील दिलंय. विकी कलमे हमराज मृत्युंजय संघाचे स्ट्राईक गोलंदाज आहेत. एवढा उशिरा त्यांना आमंत्रित करण्यामागचं कारण देखील काहीच वेगळं असेल, कारण प्रमुख गोलंदाजांमधला एक गोलंदाज जे सुरुवातीला टाकलेत, जी गोलंदाजी केली ते प्रमुख नाहीत असं नाही, परंतु विकी कलमे हा त्यांचा भरोशाचा गोलंदाज आहे. तिसरं षटक जे मैदानामध्ये आता आहे. पुन्हा एकदा इथे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट. का प्रमुख गोलंदाज काय ते मी तुम्हाला दाखवलं. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहताय प्रेक्षकांची अफाट गर्दी. महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने आलेत आणि काही लहान मुलं देखील आपण मैदानामध्ये पाहतोय, जे मैदानामध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा चेंडू इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. झेल इथे घेतला जाईल आणि विकेटचं होईल पतन. तिसरा बॅटर 22 या धावसंख्येवरती जयेश पाटील इथे आपण पाहतोय बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. 22 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर बाद होतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय तिसरा आहे. विकेट टेकर गोलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आशुतोष चव्हाण या देखील बॅटरने काल दिवसभरामध्ये चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली. प्रामुख्याने सिक्सर किंग आहे, म्हणजे ज्या वेळेस संघ काही अडचणी देतो त्यावेळेस मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण येताना पाहिलेले. धावसंख्या इथे आपण पाहतोय 22 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. आल्या आल्या पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे खेचून काढलाय षटकार. 6 धावा. प्रमुख धन्यवाद. आशुतोष चव्हाण यांच्या बॅट मधून आलेल्या पहिल्या चेंडूवरती ठोकलेला षटकार. एक बिग हिटर सिक्सर किंग. पुढचा चेंडू इथे देखील फुलटॉस बिमार. बिना टप्प्याचा चेंडू बिमार. आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर नो +1. शाही गोलंदाजाकडून झालेली चुकी, चुकीला नसेल माफी. गोलंदाजाला इथे दंडित केलाय. नो बॉलचा कॉल. खराब चेंडू हाताळलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 30. 78 धावेंचं लक्ष आहे. अजूनही 48 करायच्या आहेत. हे तिसरं षटक सुरू आहे. अजूनही यानंतरची 3 षटकं. या षटकातील देखील काही चेंडू शिल्लक आहेत. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पाहूया या फ्री हिट वरती मोठा फटका खेळला जाईल का. यस, पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू इथे असेल निर्धाव डॉट. एक चुकी झाली परंतु पुन्हा एकदा चुकी होणार नाही. शेवटचे 18 मध्ये 48. 18 चेंडू आणि 48 धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि 48 धावेंची गरज. 18 चेंडू 48.
प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत. आज उभं राहायला देखील जागा नाहीये. बसायची व्यवस्था होती, बसायची व्यवस्था देखील अगदी फुल झाली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय लहान मुलं देखील मैदानामध्ये अगदी या मैदानामध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी सन्माननीय धर्मराज वाजे, वाजेवाडी गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करत आहोत. सन्माननीय संजय माने यांना विनंती करेल की आपण हा सन्मान व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे सरपंच साहेबांचा. सन्माननीय प्रदीपदादा पठारे आहेत आणि त्याचबरोबर स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड, पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ अध्यक्ष. ओव्हर टू शैलेश सर. धन्यवाद. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय वासिक यांनी निर्धाव पद्धतीने हाताळलाय. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न, चेंडू पॅट वरतून ब्रश शॉट थर्ड वरती. इथे काहीसा मिसफिल्ड होत आहे. एक धाव वेगात पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. अजूनही विजयाचं समीकरण 16 चेंडू आणि 46 धावेंची गरज आहे. 16 बॉल 46. वासिक शेख संघाचा संघनायक आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतोय आशुतोष चव्हाण, सिक्सर किंग मैदानामध्ये अजूनही सज्ज आहे. आणि या बॅटरवरती प्रामुख्याने संघाची सर्वोत्तम जबाबदारी आहे. अशा परिस्थितीमध्ये असा बिगिटर मैदानामध्ये आहे ज्याच्या बॅट मधून आल्या एक षटकार आलाय, तो मैदानामध्ये सज्ज झालाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी इथे वासिक शेख यांची. अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. कॅप्टन आहेत आणि कॅप्टन इथे आपल्या कॅप्टनशिपला जशी शोभेल अशी गोलंदाजी इथे साकारतायत. अप्रतिम. धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर एका धावेने वाढ. धावसंख्या 33. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 3 चेंडू इथे पूर्ण झालेत. चौथं षटक आहे. 3.3 चेंडू झालेत. 33 धावा झाल्यात आणि 3 बॅटर बाद आहेत. इथे देखील भन्नाट वेगामध्ये इथे चेंडू हाताळला जातोय. टप्पा पडल्यानंतर अगदी गोलीगत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू इथे असेल निर्धाव. चांगलं कमबॅक वासिक शेख यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. हमराज मृत्युंजय संघाने बऱ्यापैकी या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे. पुन्हा एकदा इथे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी कळवलंय इथे गोलंदाजाकडून काहीशी चुकी झाली आहे. व्हाईट बॉलचा इथे इशारा दिलाय. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. पुन्हा एकदा काहीसा चुकीचा चेंडू इथे हाताळला जातोय. पंच कळवतात नो बॉल. पहिला वाईड आणि त्यानंतरचा आलेला नो बॉल. धावसंख्या इथे आपण पाहतोय 35 धावा झाल्यात. मुख्य स्क्रीन वरती लहान मुली देखील या मैदानामध्ये येऊन मॅचचा आनंद घेत आहेत आणि कॅमेरामन देखील त्यांचा आनंद आपल्या कॅमेरामध्ये इथे टिपतायत. पुढचा चेंडू जो फ्री हिट आहे, इष्टा कव्हरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, जेल टिपलाय परंतु सिंगल. इथे बॅटर कुठल्याही प्रकारचा बाद नसेल. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 36 धावा आतापर्यंत झाल्यात. 13 चेंडू आणि 42 धावेंची गरज. 13 चेंडू 42. 13 चेंडू आणि 42 धावा. काहीसा अवघड आव्हान आहे परंतु आशुतोष आहे, काही करू शकतो. इथे देखील हेलिकॉप्टर वेगात ताट फिरवली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत चेंडू जाईल मैदानाला समांतर. येतोय चौकार 4 धावेंसाठी. ऍक्शन रिप्ले आपण मुख्य स्क्रीन वरती पाहू शकता. अगदी वेगवान इथे बॅट फिरवली गेली. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी मैदानाला कापत इथे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदून चेंडू सीमारेषा पार. अगदी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. मुख्य स्क्रीन वरती असा जल्लोष पाहिजे. लहान मुलगा इथे जो आपण कॅमेरामन आमचे मुख्य स्क्रीन वरती दाखवतायत, मैदानात आल्याचं दाखवलंय त्यांनी. टी शर्ट पॅन्ट अख्खा मातीने मळून टाकलाय. डाग अच्छे है और घर पे सर्फ एक्सेल है ना.
मैदानात आल्यानंतर टाक. बघा आता तुम्ही ऍक्शन रिप्ले. हा गुलाल उधळलाय, तिथे कोणी जिंकू द्या, आमचा जल्लोष सुरू झालाय. आमचे कॅमेरामनचं कौतुक करावं लागेल. विनू सर आमचे कॅमेरामन बारकाईने छोट्या छोट्या गोष्टी, आणि आई वडील खुश झालेत. पोरगा आत्ताच गुलाल उधळायला लागलाय, रंग उधळायला लागलाय. हा त्यांना त्यांच्या अंगावरती पण उडून टाका, म्हणजे कोणी कोणाला काही बोलायलाच नको. मॅच कडे आपण वळतोय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये अजून विजयासाठी 38 धावांची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. विकी कलमे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. 12 बॉल 38. प्रेक्षक देखील अगदी बाउंड्री लाईनच्या लगोलग इथे उभे आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषा पार. बस काय बाबा, मिळाल्या 6 धावा. षटकार. धावसंख्या इथे आपण पाहतोय 6 धावेने वाढली जाते. धावसंख्या होते ती 46. 46 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे, चेस ऑन आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने स्वतः गोलंदाज तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. सिंगल वेगात आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 48. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. जे आपण प्रत्येक दिवशी लकी ड्रॉचे कुपन आणि भाग्यवान विजेते जे आपण प्रत्येक दिवशी या ठिकाणी जाहीर केले ना, त्यांना देखील आज इथे ती पारितोषिक देण्यात येणार आहेत. आणि ज्यांना जे लकी ड्रॉ मध्ये कुपन लागले ते कुपन घेऊन यायचं, त्याशिवाय ते दिलं जाणार नाही. या गोष्टींकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्या. पुढचा चेंडू 10 मध्ये 30. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न केलाय. इथे देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी गडबड झाली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित होत आहेत युवा नेते सन्माननीय सोमनाथ पठारे. आपलं देखील मनापासून स्वागत. आपल्या समवेत आलेला सर्व मित्र परिवार त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विनंती आपण आसनस्थ व्हायचे. हार्दिक स्वागत. ओव्हर टू शैलेश सर. नक्कीच मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभते आणि मॅच देखील अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये आहे. 50 धावा संघाच्या पूर्ण झाल्यात. अजूनही 28 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 28 धावा. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त होत नाहीये. वारंवार इथे आपण पाहिलं ना तर स्विच हिटचा प्रयत्न केला जातोय, परंतु म्हणावं तसं यश इथे प्राप्त होत नाहीये. अनिकेत पाटील इथे वारंवार प्रयत्न करतायत, प्रयत्नामध्ये यश मात्र मिळत नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 51 आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 32 सेकंद आहेत. पटपट टाका, अन्यथा पॅनल्टी. जो वेळ दिलाय त्यासाठी. पुढचा चेंडू. इथे देखील मोठा प्रहार आणि चेंडूला खेळून काढलाय डीप लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. मोठा मासा इथे गळाला लागतोय. आशुतोष चव्हाण जेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा इथे गळाला लागतोय. ज्या बॅटरच्या वरती भरोसा होता तो मात्र इथे बाद होतोय. राजू पाटे अप्रतिम असा झेल टिपतायत. विकेटचं पतन होत आहे. बॅटर इथे बाद. आशुतोष चव्हाण स्वतःवरती नक्कीच नाराज आहे. शॉट सिलेक्शन चांगलं होतं, परंतु चेंडूने म्हणावी तशी डिस्टन्स गाठता आलं नाही. त्या दरम्यान आपण पाहिलं तर चौथ्या विकेटचं पतन. 51 या धावसंख्येवरती नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. विकास पाटील. अवया विकास इथे कामगिरी करेल का झकास. पुढचा चेंडू.
एकदा आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र झेल निसटतोय. एकदा वेगात पूर्ण केले आणि एकाच धावेवरती जेमतेम समाधान मानावं लागेल. आकाश काळे यांच्याकडून इथे झेल सुटतोय. चेक. धावसंख्या होते ती 52 धावा. 52 रन्स फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. या ठिकाणी एक सन्मान व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय. सन्माननीय युवा नेते सोमनाथ पठारे यांना आपण सन्मानित करत आहोत आणि हा सन्मान सहाय्यक शिक्षण अधिकारी सन्माननीय MR जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण सोमनाथजी पठारे यांना सन्मानित करावं. युवा नेते सोमनाथ पठारे यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. सहाय्यक शिक्षण अधिकारी सन्माननीय MR जाधव साहेब हा सन्मान संपन्न करतायत. ओव्हर टू शैलेश सर. नक्कीच मान्यवरांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय आणि शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 26 धावेंची गरज आहे. फार मोठं लक्ष्याचा पाठलाग आहे परंतु प्रयत्न इथे अगदी जोरदार आहे. गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगर अचूक टप्प्याचं माहेरगर आकाश उत्तेकर इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. शेवटचं षटक अंतिम षटक 6 मध्ये 26. पहिला चेंडू इथे मात्र डॉट. 5 चेंडू आणि 26 धावा. अमराज मृत्यूंजय कोथरूड हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे परंतु अजूनही आपण पाहिलं तर इथे बॅटिंग टीम सहजासहजी इथे मात्र हार मानणार नाहीये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय आणि या चेंडूवरती सीमारेषा पार येतोय षटकार. 6 धावा. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. शेवटचे 4 मध्ये 20 धावेंची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. गेम अजूनही ऑन आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 20 धावेंची गरज डोंबिवली संघाला आहे. पुणे संघ इथे शिर्तीचा प्रयत्न करतोय. त्या धावा खर्च करायच्या नाहीयेत परंतु डोंबिवली संघ सहजासहजी माघार घेणार नाहीये. 4 चेंडू आणि 20 धावेंची गरज. 4 बॉल 20. आकाश उत्तेकर यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. शेवटचं षटक जे महागडं ठरलं त्याच धावा इथे बनवायच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेला गवसणी घालणारा. लांब 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 खूप लांब षटकार. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार. इथे जर का डोंबिवली संघ विजय प्राप्त केला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री पंढरनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीने 5,000 रुपयांचे रोख पारितोषिक डोंबिवली संघाला. शेवटचे 3 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळा. काय मॅच रंगले. 3 चेंडू आणि 14 धावेंची गरज. प्रेशर आहे आकाश उत्तेकर यांच्यावरती. 2 बिगिट खेळलेत. इथे मात्र चेंडू डॉट. शेवटचे 2 चेंडू आणि 14 धावेंची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. कशा संदर्भात आहे. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने घेतलाय. येस व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केला. जर आहेच तर त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर tenniscricket.in ची टीम पुन्हा एकदा कार्यरत. इथे चेंडू योग्य आहे की अयोग्य टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी आपण करतोय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे येतोय.
फेअर डिलिव्हरी. म्हणजे 2 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज, परंतु 2 फटके जे विकासने मारलेत ना, कामगिरी झकास केली. विकास पाटील पुन्हा एकदा पदाला तिथे केलं. चेंडू इथे बॅट वरून तर निसटलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. पंचांचा इशारा. 22 स्वरूपाची धाव आहे. आता एका चेंडू मध्ये 13 धावा. 1 चेंडू 13. पुढील संघ जर आपण पाहिला, नाशिक संघ खुश आहे. त्यांना देखील वाटतच होतं की हमराज मृत्युंजय संघ आपल्या बरोबर फायनलला खेळेल. त्यांची तयारी त्यांनी केली. इथे चेंडू डॉट. हमराज मृत्युंजय कोथरूड हा संघ या वर्षी मेगा फायनल मध्ये दाखल होतोय. विजय संघाचं अभिनंदन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच व्यासपीठावरती यायचंय. फायनलला सुरुवात लगेच होणार आहे. टॉस करण्यासाठी या. चला इथे टॉस इथेच करणार आहे आपण. कुठेही आत जायचं नाही. पटकन या. नाणेफेक याच ठिकाणी संपन्न होणार आहे आणि प्रेक्षकांनी कुणी आत